भाग्यवंत त्याच्या पुढे लावलेला वंत हा प्रत्यय ध्यानात घ्या. भाग्य या शब्दाच्या पुढे भाग्यवान नाही बोलले, भाग्यवंत बोलले. म्हणजे याचा अर्थ करत असताना वान आणि वंत या दोन शब्दामध्ये फरक आहे असं आपल्याला चिंतन करावं लागेल. धनवान वेगळा आणि धनवंत वेगळा, गुणवान वेगळा, गुणवंत वेगळा, कीर्तिवान वेगळा, कीर्तिवंत वेगळा, श्रीमान वेगळा, श्रीमंत वेगळा. हे का असं झालं? धनवान कुणाला म्हणायचं, धनवंत कुणाला म्हणायचं? धनवान कुणाला म्हणायचं? ज्याच्या ठिकाणी अमाप अशी संपत्ती आहे, पण ज्याची संपत्ती मोजता येते त्याला धनवान म्हणायचं, आणि ज्याची संपत्ती मोजताच येत नाही त्याला धनवंत म्हणायचं. आता ही सगळीकडे बाकीच्या शब्दांना तुम्ही अर्थ लावून घ्या. या सगळ्याचा विचार करत असताना अभंगाच्या शब्दाचाही विचार करा. ज्याच्याकडं भाग्य आहे पण ज्याचं भाग्य संकुचित असेल त्याला भाग्यवान म्हणा, आणि ज्याचं भाग्य अमाप असेल त्याला भाग्यवंत म्हणायचं. विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराजांनी या शब्दाचा विचार करत असताना बऱ्याचशा वेळेला भाग्यवंताची सुद्धा लक्षणं सांगितलेली आहेत. कुणाला कुणाला भाग्यवंत म्हणायचं म्हणे. तुकोबारा एका ठिकाणी बोलतात, तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते, तीच भाग्यवंते. ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव, ज्यांचा आवडता देव तीच भाग्यवंते. ज्यांचा देव आवडता झाला ना त्याला तुम्ही भाग्यवंत म्हणा. संसार ज्यांचा आवडता आहे त्याला भाग्यवंत म्हणाल का? नाही म्हणणार त्याला. तुमचा आवडता देव आहे की संसार आहे? देव आवडताय म्हणजे संसार आवडत नाही का हो? नाही. मग एकच काहीतरी सांगा. दोन्ही दोन्ही नाही शक्य. एक तर देव आवडतो म्हणा, एक तर संसार आवडतो म्हणा. आणि संसार आवडत नाही असं म्हणत असाल तर माझ्यासोबत पंढरपूरला चला. काहीतरी एक करा, काहीतरी एक झालं पाहिजे ना. संसार आणि परमार्थ दोन्ही नाही चालत. आमची विशेष प्रीती संसारावर आहे, आणि आमची बाकीची उरलेली जी प्रीती असेल तरी आम्ही देवाकडे वळवतो. म्हणजे देव हा एकमेव आमचा विषय नाही. आमचा विषय संसार. देव आवडतो नाही असं मला म्हणायचं नाही, परंतु उरला सुरलेली माया आम्ही देवाकडे लावत असतो असं चिंतन आपण नेहमी ऐकत असतो. पण ज्यांचा केवळ आणि केवळ देवच आवडता झाला ना तीच भाग्यवंते. तुकोबारा म्हणतात त्यांना आपण भाग्यवंत म्हणायचं, तीच भाग्यवंते. बाकी लोकांना भाग्यवंत म्हणण्याचं काही कारण नाही. मग ती आडनावाची का असेनात, त्यांना भाग्यवंत म्हणण्याचं काही कारण नाही असं चिंतन तुकाराम महाराजांनी मांडलं. बरं, मग आता हे भाग्यवंत ज्या वेळेला या मृत्यूलोकामध्ये अवताराला येतात त्या भाग्यवंतांचं काम काय? काहीतरी काम असलं पाहिजे. प्रत्येकाकडे कुठली ना कुठली तरी एक एक जबाबदारी भगवान परमात्म्याने सोपवलेली आहे. ज्याचं जे ते कार्य आहे. जो कीर्तनकार असेल तर समाज प्रबोधनाचं कार्य करतो, संत असतील त्यांनी समाजाला जागवण्याचं कार्य केलं. किंबहुना भगवान परमात्मा सुद्धा या मृत्यूलोकामध्ये अवतार घेत असताना विनाकारणाचा येत नाही. काहीतरी कारण असतं की नाही? कारण असल्याशिवाय मनुष्य कार्यच करत नाही अशा प्रकारचा शास्त्राचा सिद्धांत आहे की नाही? प्रयोजनम उद्दिश्य नमंदोपी प्रवर्तते आम्ही ऐकत असतो. प्रयोजन असल्याशिवाय मंद मनुष्य सुद्धा परिवर्तित होत नाही. तर मग अन्यांचा काय विचार करायचा? काहीतरी कारण असलं पाहिजे. मग या भाग्यवंतांचं या ठिकाणी येण्याचं कारण काय? ते कारण सांगत असताना तुकोबारा म्हणतात भाग्यवंतांचं एकच कारण आहे. काय कारण आहे? भाग्यवंत हेची काम. हेची च हा चकारात्मक शब्द आहे. च हेच काम. काय हेच काम? मापे नाम वैखरी. वैखरी म्हणजे आपली वाणी. या वाणीतून केवळ परमात्म्याचं नामस्मरण करणं एवढंच एक काम. कोणाचं काम? भाग्यवंताचं. भाग्यवंताचं एवढंच एक काम आहे म्हणे. ते भाग्यवंत आहेत. अगोदर भाग्यवंत आम्ही कुणाला म्हणालो? ज्यांचा आवडता देव झाला त्यांना भाग्यवंत म्हणालो. या भाग्यवंताचं काम काय सांगितलं? मुखातून नामस्मरण करणं हे भाग्यवंताचं आपण काम असं सांगितलं. परंतु काही काही भाग्यवंताचा विचार करत असताना त्यांचं भाग्य कदाचित संकुचित आम्हाला मानता येईल, परंतु ज्यांना सदैव आणि सदैव परमात्म्याचा संग प्राप्त झाला त्यांना मात्र तुकोबारा विशेष भाग्यवंत म्हणतात. या संपूर्ण संसारामध्ये ज्यांना विशेष अशा देवाचा संग प्राप्त झाला त्यांच्याशिवाय अन्य कुणाला भाग्यवंत म्हणता येत नाही. विठ्ठल विठ्ठल. काय या भाग्यवंताचं काम काय असावं? कुणाला भाग्यवंत म्हणता येईल? तुकाराम महाराज एका ठिकाणी असंही बोलतात, जो भाग्यवंत आहे ना त्या भाग्यवंताने काय केलं पाहिजे म्हणजे भाग्यवंत शोभतो याच्याकरिता तुकाराम महाराजांनी प्रमाण घातलेलं आहे. आणि ते प्रमाण कदाचित माझ्यासाठी असावं असं मला वेळोवेळी वाटतं. तुकोबारांचं प्रमाण आहे, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. जो हरी कीर्तनात नटे असा तरणा भाग्यवंत.
हरिकीर्तनामध्ये नटलो पाहिजे. नटायला काही कोणाची हरकत नाही. साधू संत म्हणतात बिंदास नटा, पण कुठे नटा? हरिकीर्तनात नटा. लग्नामध्ये जात असताना, एखाद्या चांगल्या कार्यक्रमाला जात असताना आम्ही नटतो, पण तो नटला पाहिजे. कुठे नटावा? कीर्तनामध्ये नटावा. हां, बरं, कीर्तनामध्ये नटण्याकरिता तो कसा असावा हे पण तुकोबाराय म्हणतात तरणा असावा. तरणा का बरं? कारण तरुण अवस्थेमध्ये आपल्याला जे करता येतं ते पूर्ण वृद्धावस्थेमध्ये करता येत नाही. वृद्धापकाळात ते करता येत नाही. तरुण अवस्थेमध्ये सगळं काही करता येतं. आत्ताची असणारी जी युवा पिढी आहे, त्या युवा पिढीने कोणत्या बाजूला आपला कल ठेवावा याकरिता हा प्रमाण आपण डोळ्यासमोर धरू शकतो. तरुण पिढी जी आपल्याला बहुतेक वेळेला कुठल्या तरी पाश्चात्य संस्कृतीकडे जाळताना पाहायला मिळते. अलीकडच्या भाषेत त्याला बोलायचं झालं तर वेस्टर्न कल्चर आपण म्हणतो. वेस्टर्न कल्चरकडे जाणारी असतात. त्यांच्यासारखं दिसणं, त्यांच्यासारखं राहणं, त्यांच्यासारखं वागणं काही काही वेळेला फार सुंदर पाहायला मिळतं, वाक्य वाचायला मिळतात. काय झालं म्हणे, आपली संस्कृती असणारी तुळशी, ही तुळशी म्हणे आता फॉरेनर्स त्यांच्या दारात लावायला लागले आणि फॉरेनर्सच्या दारात असणारं मनी प्लांट आपल्या खिडकीत यायला लागलं म्हणे. आपल्याकडं मनी प्लांटचं फॅड वाढलं आणि आपली तुळशी त्यांच्या अंगणात जाऊ लागली. काय आहे, त्यांची नको ती संस्कृती आपण स्वीकारायला लागलो आणि आपली असणारी श्रेष्ठ भारतीय संस्कृती कुठंतरी मागे सोडायला लागलो. त्यामुळे आजच्या युवा पिढीने सुखाकरिता, शांतीकरिता, समाधानाकरिता अध्यात्माशिवाय दुसरा मार्ग नाही हे ध्यानात घेतलं पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल.